लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर मनीषा जेजुरकर यांनी गंगापूर रोडवरील राहत्या घरात नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। त्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर निलेश जेजुरकर यांच्या पत्नी होत्या। या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून पुढील तपास हा सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मोकाट आणि भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात येत आहे। तरी सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पाळीव श्वानांची नोंदणी करून घ्यावी। नाशिक महानगरपालिका अधिनियमातील कलम 127(2), 194(1), 454, 457(7) आणि 17 यामधील तरतुदीनुसार महानगरपालिका हद्दीत श्वान पाळण्यासाठी कर लागू होतो। त्यानुसार नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या पाळीव श्वानांची नोंदणी पशुसंवर्धन विभागामार्फत केली जाते। याकरिता नोंदणी प्रक्रियेद्वारे आणि विहित शुल्क भरून श्वानांची नोंदणी आणि नूतनीकरण कामकाज विभागामार्फत करण्यात येते। महानगरपालिका नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।